अमरावती जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जोरदार तयारीची घोषणा करण्यात आली। त्याचवेळी उमेद कर्मचाऱ्यांच्या बेमुदत काम बंद आंदोलनाला आमदार रोहित पवार यांचा पाठिंबा मिळाला असून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेला अधिकाऱ्यांविरोधात गंभीर तक्रारी समोर आल्या आहेत। जिल्हा परिषद कार्यालयात सकाळी एक वेगळीच हलचल होती। उमेद प्रकल्प अधिकारी प्रीती देशमुख यांच्या स्थानांतराच्या मागणीकरिता आमदार रोहित पवार स्वतः जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी संचिता मोहपात्र यांची भेट घेण्यासाठी आलेत। त्यांच्यासोबत उमेदचे शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। अर्धा तास चाललेल्या या चर्चेत पदाधिकाऱ्यांनी आपल्या तक्रारी थेट सीईओ समोर मांडल्यात। त्यांचा आरोप आहे की उमेद कर्मचाऱ्यांवर सातत्याने मानसिक दबाव आणला जात आहे। या स्थानाला कंटाळून शीतल गर्लेवार या महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केलाय। ही घटना सर्वांना हादरून टाकणारी आहे। या घटनेच्या निषेधार्थ उमेदचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी बेमुदत कामबंद आंदोलन करीत आहेत। आमदार रोहित पवार यांच्या मध्यस्थीमुळे या वादाला काही तोडगा निघेल का की संघर्ष आणखी तीव्र होईल याची प्रतीक्षा आता सर्वांनाच आहे। सरकारला या बाबतीत काय पडलंय असं वाटत नाही। एक महिला जी उमेदसाठी काम करते ती कॉन्ट्रॅक्टवर काम करते, हरकत नाही, पण असे किती आहेत या महाराष्ट्रामध्ये? लाखो आहेत। मग तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करणार आहात का? एखादा अधिकारी एखाद्या कॉन्ट्रॅक्ट कर्मचाऱ्यावर अन्याय करत असेल, मुद्दामून तिथं जे काही डॉक्युमेंट लागतात, नाहीतर त्याला काय म्हणतो आपण, एक KRA रिपोर्ट असतो, तो रिपोर्टच दिला जात नसेल, म्हणजे आता समजा मी अधिकारी, मला तुम्ही आवडत नाही आणि मी मुद्दामून तुमचे KRAच देणार नाही, मग तुम्ही ऑटोमॅटिकली त्या प्रक्रियेतून बाहेर जाता आणि तुमचा पगारसुद्धा बंद होऊन तुम्हाला हकलही जाऊ शकते। असं जर धमकी देऊन मग उद्या जाऊन वेगळे अधिकारी तिथे येतील, वेगळ्या पद्धतीने अन्यायसुद्धा करतील, मग अन्याय या कॉन्ट्रॅक्टर कर्मचाऱ्यांनी ऐकायचं का? मग हे जे काय आहे हे कुठेतरी ऐकून घेतलं पाहिजे। आता आम्ही सेक्रेटरी साहेबांशी बोललो आहे, ते त्या बाबतीत लक्ष घालतील असं सांगितलं आहे। CEO साहेबांना आम्ही फोनवर बोललेलो, पण आता जाऊन त्यांच्याशी आम्ही बोलू आणि हा विषय खरं काय खोटं काय, यांच्याकडे पण काही डॉक्युमेंट्स आहेत, ते डॉक्युमेंट मॅडमला त्या ठिकाणी आम्ही दाखवून देऊ। पण अशा पद्धतीने अन्याय होत असताना तुम्ही फक्त एकच बाजू ऐकत असाल आणि हे फक्त गरीब आहेत, नाही तर कॉन्ट्रॅक्टरवर म्हणून ह्यांची बाजू तुम्ही ऐकत नसताल, तर या राज्यामध्ये आपण बघितलं तर परमनंट जेवढे आहेत त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त हे कॉन्ट्रॅक्टर वर्कर्स आहेत। आणि तुम्ही जर बघितलं तर परमनंट संघटनेने सुद्धा या लोकांना पाठबळ आणि पाठिंबा तिथं दिलेला आहे। त्यामुळे हे जे काय चाललं आहे चुकीचं, आम्ही CEO साहेब मॅडमशी जाऊन तिथं बोलू। आमचा एकच विषय आहे की आम्ही उमेदचे कर्मचारी आहोत, कंत्राटी कर्मचारी आहोत आणि गेल्या 1.5 वर्षापासून सर्व कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास दिला जात आहे। आम्ही काम करूनसुद्धा KRAमध्ये खोट्या पद्धतीने मार्किंग करून आमचा पुनर्नियुक्ती देण्यासाठी टाळाटाळ केल्या जात आहे आणि याच मानसिक त्रासाला बळी पडून आमच्या एक कर्मचाऱ्यांनी सुसाईड करण्याचा प्रयत्न केला। आमचे एक चांगलं भाग्य म्हणावं की त्यामधून त्या वाचल्या, आता थोड्या सस्टेन आहे। आमची एवढीच मागणी आहे की न्याय द्यावा आम्हाला। ज्यांनी हे जे कटकारस्थान करून खोट्या तक्रारी घेऊन लोकांचे KRA चुकीच्या पद्धतीने लिहून रिमार्क देऊन जे काही त्यांचे KRA थांबवले आहे, नियुक्ती आदेश थांबवले आहे, ते तात्काळ पूर्ण करावे, देण्यात यावे त्यांना नियुक्त्या। आणि दुसरं की याची चौकशी होईपर्यंत ज्या प्रीती देशमुख मॅडम आहे त्यांची इतर जिल्ह्यामधले बदली करावी, एवढी आमची अखेर। आणि जेपर्यंत त्यांची बदली होणार नाही आमचे सर्व कर्मचारी हे काम बंद आंदोलन सहभागी राहणार आहेत। जे आहेत तर त्यांनी ज्या हे सिनियर अधिकारी प्रशासकीय अधिकारी आहेत यांच्या जाचाला कंटाळून जे सुसाईड करण्याचा प्रयत्न केला होता, तर त्यांना न्याय देण्यात यावा आणि त्यांचा जो KRA थांबवला आहे त्यांचा तो KRA पूर्ण करून आणि ज्या PD मॅडम आहेत त्यांची त्वरित बदली करण्यात यावी। जिल्हा अध्यक्ष उमेद महाराष्ट्र राज्य कल्याणकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अकोला जिल्ह्याची आज आम्ही पूर्ण महाराष्ट्र प्रतिनिधी, महाराष्ट्र राज्य संघटनेचे प्रतिनिधी म्हणून बुलढाणा, अमरावती, वाशिम, यवतमाळ येथील सर्व कर्मचारी आणि अमरावतीचे प्रॉपर कर्मचारी या ठिकाणी आलेलो आहोत। अमरावती जिल्ह्यामध्ये जे उमेद अभियानाअंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांसोबत जी घटना घडली ती खूप वाईट घटना घडली। असं कुठल्याही अधिकाऱ्यांनी आपल्यासोबत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांसोबत करू नये, जेणेकरून त्यांना आत्महत्या करण्याची वेळ येईल किंवा तसा विचार येईल। जेव्हा माणसाच्या मनात आत्महत्या करण्याचा विचार येतो तर तो खरोखर त्या त्रासाला कंटाळलेला असतो किंवा खूप दिवसापासून डिप्रेशनमध्ये किंवा त्यांच्यासोबत त्या पद्धतीचं वागणं हे सगळं घडत असतं। त्यामुळे एकाएकी कोणताही व्यक्ती आत्महत्या करायला करत नाही। सुदैवानं मॅडम आमच्या सर्वांच्या त्यांच्या
सोबत आहे त्यामुळे त्या वाचल्या. आणि आमची जे उमेद अभियानामध्ये जे कंत्राटी कार्यकर्ते काम करत आहेत तर जी KRAची पद्धती आहे त्या भीतीपोटी कुठलाही प्रशासकीय अधिकारी शासकीय अधिकारी वाटेल त्या पद्धतीनं त्यांच्याकडनं काम करून घेते, हे पण एक चुकीचं आहे. का तर मग तुमचे KRA आमच्या हातात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत निवडणुकीची रणधुमाळी सुरू करण्याबरोबरच उमेद कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा मुद्दाही पुढे आला आहे. आता जिल्हा प्रशासन या मागण्यांवर काय तोडगा काढते याकडे सर्वांचे लक्ष आहे.